मॉर्निंग. मी जातीये. कुठे? ऑफिसला. मी पण येतेच आंटी. अरे बापरे. बघितलंस, तुझी मुलगी परत त्या एजन्सी मध्ये जातीये. हा, अरे तुझी पण मुलगी आहे ना ती, तिच्या वागण्याला तूही जबाबदार आहेस. मी काय काय सांभाळू? स्टोअर तू आज एकटाच सांभाळ. मला असोसिएशनची कामं आहेत. प्रेसिडेंट आहे मी, मला कामं असतात ते विसरलास का तू? हा, मी सांभाळतो मेवकेबे, 26 वर्षांपासून सांभाळतोय. आज पण सांभाळेन, उद्या पण सांभाळेन. ओके, हॅव अ नाईस डे. सेम टू यू माय प्रेसिडेंट. आयली, नक्की काय करायचंय तुला? जान, जान, तू रेडी आहेस का? आर यू फाईन? हा, हो 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 हो. डेरेन, तुझा मी आलोच 2 मिनिटात. 2 मिनिटात. ठीक आहे, मी मीटिंग रूम मध्ये आहे, तुझी वाट बघते. हो, मी येतोच आहे. हा. हॅलो मिस्टर एमरे. हॅलो लैला, काय विचार केलायस? डॉक्युमेंट्स घेतलेस का तू? घेतली. चल लगेच आणूया. ठीक आहे, मी तुला कॉल करून सांगतो आपण कुठे भेटायचंय ते. मिस्टर एमरे, मी असं नाही करू शकत. काय? हे काय बोलतेस तू लैला? काय म्हणणं तिचं? तिला सांग लवकर ये. मिस्टर एमरे, प्लीज समजून घ्या. आय अंडरस्टँड यू, पण हे असं वागून मी बिट्रे नाही करू शकत तिला. प्लीज मला समजून घ्या तुम्ही मिस्टर एमरे. नाही लैला, तू सनेमला बिट्रे करत नाहीयेस, तर माझा जीव वाचवतेस. मिस्टर एमरे, प्लीज मला असं इन्सिस्ट करू नका तुम्ही. आय कांट डू दिस. तुम्ही मिस्टर जानच्या रिलेशनला पणाला लावू शकता, पण मी सनेम बरोबर असं नाही वागू शकत मिस्टर एमरे. प्लीज समजून घ्या मला. ती माझी सख्खी बहीण आहे मिस्टर एमरे. तुम्हाला माहिती आहे. डोंट वरी, मी हे डॉक्युमेंट सनेमला नाही देणार. पण तुम्ही जाऊन मिस्टर जानशी बोला प्लीज. ते ऐकतील, ते समजून घेतील तुम्हाला. ऐका माझं, नक्की सोल्युशन काढतील ते. खरंच मिस्टर एमरे, तुम्ही त्यांच्याशी बोललं पाहिजे. इट इज नॉट दॅट इझी. तू सोडून दे. इट इज इझी मिस्टर एमरे. खोटं बोलणं जास्त डिफिकल्ट असतं. ह्या खोटेपणामुळे सनेमला जॉब सोडायला लागलाय, माहितीये तुम्हाला? काय म्हणालीस? सनेमने जॉब सोडला? हो मिस्टर एमरे. मिस्टर एमरे, मी तुम्हाला खूप वर्ष झालं ओळखते. तुम्ही हे पॉलिटिक्स कधीच केलं नाही. तुम्ही खूप चांगले आहात. प्लीज ऐका माझं. मिस्टर जानशी तुम्ही बोलून घ्या, ते समजून घेतील तुम्हाला. लैला, मीटिंग आहे, चल. थांब थांब, आलेच मी. मिस्टर एमरे, मला जावं लागेल आता. बाय, सी यू. काय झालं एमरे? मी तुला म्हणाले होते ना एमरे, मी तुला म्हणाले होते की ती तुझं ऐकणार नाही आणि माझं बरोबर होतं. आयलीन, तू जरा गप्प बस. का गप्प बसू मी? आपल्याला वाटलं की ती वीक आहे, तुझ्यासाठी काही करेल, आणि आपला हा गैरसमज होता. आयलीन, इनफ इज इनफ. नो एमरे, दॅट्स नॉट इनफ. काय झालं? तिने दगा दिला ना तुला, आता काय करणार आहेस? कारण तिला माझी काळजी आहे. ती मला योग्य मार्ग दाखवते. उगाच काही बडबडू नकोस एमरे. काय करणार आहेस तू? सगळं जाऊन जानला खरं खरं सांगणार आहेस का? तुला नाही समजणार ते. तू जर कधी स्वतःला माझ्या जागी ठेवून बघितलं असतंस तर तुला कळलं असतं. एमरे, फॉर गॉड सेक प्लीज. मी दादाशी बोलायला जातोय. तू ह्यात पडू नकोस, ठीक आहे? एमरे, थांब जरा. शांतपणे विचार कर. सिनेमने जॉब सोडलाय. आता काही महिन्यांनी जान पण शहर सोडून देईल आणि कंपनी तुझीच होणार आहे. असा मूर्खपणा का करतोयस तू आता? काय म्हणालीस तू? मी सांगितलं ना, ह्यात पडू नकोस. जस्ट स्टे अवे, ऑल राईट? ओके गाईज, ऐका. पॉइंट्स. हा, ही आहे कंपास स्पोर्ट्स कंपनी. हे स्पोर्ट्स आणि आउटडोअर प्रोडक्ट्स विकतात. लीडिंग कंपनी ऑन सेक्टोरियल बेसिस. ते नवीन ऍडव्हर्टायझिंग एजन्सी शोधतायत. आणि यांचं ऍडव्हर्टायझिंग बजेट सुद्धा मोठं आहे. जर आपल्याला हे मिळालं ना, तर वी विल बी ऑन नेक्स्ट लेवल. आपल्याला एक चांगलं प्रोजेक्ट बनवावं लागेल, एक जबरदस्त प्रोजेक्ट. आपल्यासोबत अजून 5 एजन्सीज आहेत कम्पीट करायला, पण आपल्यालाच ते चूज करतील. मी खात्रीने सांगतोय, कारण आय ट्रस्ट यू ऑल. मला तुमच्या कामावर आणि टॅलेंटवर काहीच शंका नाहीये. आपण रात्रंदिवस मेहनत करूया आणि एक मस्त ऍड बनवून ती त्यांना प्रेझेंट करूया.
कुठल्याही परिस्थितीत हा प्रोजेक्ट आपल्यालाच मिळायला हवा अशी माझी इच्छा आहे आणि माझी खात्री आहे की तो आपल्यालाच मिळेल. सो गाईज सांगा मला, आपण सगळे कम्पीट करायला तयार आहोत? तयार आहोत. सुपर. चहा कॉफी घ्या आणि कामाला लागा. चला कम ऑन गाईज. जय जय मिस्टर जॉन साठी चहा. हो मी चहात लेमन ज्यूस घालून आणतो म्हणजे तुमची. नाही नकोय, मला लेमन ज्यूस नकोय. ठीक आहे. ओके गाईज, चला स्पोर्ट्स साठी एक छान कॉन्सेप्टचा विचार करूया. ब्रेन स्टॉर्मिंग करा आणि काही प्रॉब्लेम असेल तर मला येऊन भेटा. ओके, कळलं? ते म्हणाले होते ना त्यांची आयडिया खरंच खूप चांगली असणार आहे. आय नो. पण माझ्याकडे पण एक वेगळी आयडिया आहे. म्हणजे आपण असं करू शकतो. बरं ठीक आहे. थँक्यू सो मच. मी इथे बसू का? काँग्रेस. बस बस तू. मेवके बे तू अगदी शोभून दिसतेस तिथे. खरं सांगते मी. आंटी तुम्ही खूप चांगली आई आहात आणि चांगला लीडर पण आहात. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. आयहान, हे काय तू रिकाम्या हाताने आलीस? इतका मोठा क्षण आहे आणि तू काहीतरी आणायला पाहिजे होतास. तुला मॅनर्स वगैरे काय काय? बोलतोयस तू? मी काय गिफ्ट आणायचं मुजो? हो, कुणाचं लग्न थोडंच आहे इथे. सासूबाई तुम्ही प्लीज मध्ये पडू नका. ही पूर्ण टाउनची मेन पोझिशन आहे. त्या तुमच्या सगळ्यांसाठी इतकी कामं करणार आहेत म्हणून तुमचं कर्तव्य आहे की त्यांच्यासाठी काहीतरी आणायला पाहिजे. तिकडे इतक्या गोष्टी पडल्या, त्या विकून काहीतरी आणायला पाहिजे होतं. डोनेशनची आम्हाला खूप गरज आहे. तुम्ही सगळ्यांनी मदत केली तर कामं खूप सहज होतील. हा बघा, आपल्या गल्लीतला हँडसम हंक ओस्मान. तुझं तर दुकान आहे तरी सुद्धा तू रिकाम्या हाताने आलायस. काही नाही तर 1 किलो मीठ तरी आणायचंस ना. व्हॉट अ डिसअपॉइंटमेंट यार. मुझफ्फर जरा गप बसशील का प्लीज? प्रेसिडेंटने जरा बोलू दे प्लीज. ओके ठीक आहे, आता आपण सगळे गप्प बसूया आणि प्रेसिडेंटचं बोलणं ऐकूया. थँक्यू सो मच मित्रांनो. अरे हे छान मेवके बे. हे स्पीच वगैरे राहू दे. माझ्या बहिणींनो, भावांनो, माझे अंकल आंटी, तुमच्यामुळेच मी जिंकून आले. हे सगळं शक्य झालं. अरे काय त्यात, यू डिझर्व इट. बघितलं, त्यात पण त्या तुमचे आभार मानतात. ह्याला म्हणतात लिडरशिप क्वालिटी. आजपासून तुमचे सगळे प्रॉब्लेम्स माझेत. मी म्हणाले म्हणजे नक्की होणार. तुम्हाला माझ्याकडून जी काही मदत लागेल ती सांगा, मी नक्की करेन. अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आम्ही 24 तास तुमच्या सेवेसाठी आहोत. मी तुम्हाला प्रॉमिस करते की आपली गल्ली पुन्हा सुंदर होईल जशी आधी होती. आता तुम्ही सगळे आपापल्या कामाला परत जा. इथे आल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. आता तुम्ही जा. काम सुद्धा महत्वाचं आहे ना. कामाला जा तुमच्या. ते जास्त महत्वाचं आहे. थँक्यू सो मच. ठीक आहे, मी जातो. सोबतच होणार आहोत. Bye. हो. ओके कॉंग्रॅट्स. चल, मेवके बे, येतो आम्ही. या ना तुम्ही. बाय. या once again. बेवके बे आंटी कॉल करा काय लागलं तर. नक्की करा. ओके थँक्यू आयहान. मुजो अगं, येतोय गेला ना? चल ना हर. काय? हा, इकडे ये. चल जाते मी. बाय. मेला हत एक लक्षात ठेव. मला तुझी गरज लागू शकते हा कामात. कोर्स मेवके हा. बे. हे काय सांगायची गरज आहे का? चल जाते मी. काँग्रेस. Thank you. थँक्यू व्हेरी मच. भेटूया परत. Bye bye, हो, भेटूया. हो, भेटूया नक्कीच. जाते ग. कठीण आहे. ओह, सगळं हँडल करणं खूपच अवघड आहे खरंच. मुझफ्फर थँक्यू. आता तू सुद्धा तुझ्या घरी जाऊ शकतोस. जा ना. घर किती छान शब्द आहे. जिथे आईची ममता आणि प्रेम मिळत असतं. पण दुःख की मला तो आनंद आणि ते प्रेम आता नाही मिळणार आहे. घराची किंमत मला लांब राहिल्यावर कळली. ते आता माझं घर नाही राहिलंय. मी कुठे जाऊ? माझ्याकडे आता राहायला कुठलीच जागा नाहीये. मला समजत नाहीये की मी आता कुठे जाऊ. तुम्हीच सांगा. हे काय बोलतोयस बाळा? तुझ्या आईने काय केलंय असं? तिने आता मला घरातून बाहेर काढलंय. पण का? माझा पण विश्वास बसत नाहीये की तिने माझ्यासोबत असं केलंय. तिने मला सांगितलंय की तिला माझं तोंड बघायचं नाहीये. असं कोणी कसं म्हणू शकतं? ती माझ्यावर खूप नाराज आहे, खूप चिडलीये. माझ्याकडे राहायला आता कुठलीच जागा नाहीये. मी कुठे जाऊ मला समजत नाहीये. मला तिने सांगितलंय की तू आता या घरात राहू शकत नाहीस, निघून जा म्हणून. ओह, हे तर खूपच वाईट झालंय. खूपच वाईट झालंय. तू मला सपोर्ट केलास
मला सपोर्ट केलास म्हणून तुझ्या मॉमने तुला घरातून काढलं? असं कोण करतं सांग बाळा, असं करतं का कुणी? पण आंटी, डेमोक्रेसी आहे. मला ज्याला सपोर्ट करायचा त्याला मी करणार. त्यात इतका मोठा इश्यू कशाला करायचा तिने? बेटा आता हे ठरलं आता. आजपासून तू व्हाईस काय प्रेसिडेंट म्हणालात? खरंच व्हाईस प्रेसिडेंट? माझा तर विश्वासात बसत नाहीये. मी खूप मोटिवेट झालोय. आंटी मला सांगा, काय सेवा करू मी या गल्लीसाठी? तुम्ही फक्त बोला. लोकांना जाऊन विचार. म्हणजे सर्वे करायला लागेल. हो बरोबर. वा आंटी, तुम्ही तर खूपच इंटेलिजंट आहात आणि खूप स्मार्ट आहात. तुमच्यापेक्षा चांगला प्रेसिडेंट कोणी असूच शकत नाही. आता मी निघतो. मला खूप काम आहेत. लोकांचा सर्व्हे करायचा. मला समजून घ्यायचंय की लोकांना नेमकं हवंय तरी काय. त्यामुळे आता बघाच की असा सर्व्हे करेन की सगळ्या गल्लीचं नॉलेज माझ्या मुठीत असेल. सुपर. आता विचार करा याला कॅम्पेन सोबत कसं इंटिग्रेट करता येईल. मिस्टर जान, मिस्टर फाबरी आलेत. मी जाऊन बघते. वेलकम प्लीज या. हॅलो डेरेन. हॅलो. आय थिंक तुम्ही खूप बिझी आहात. हो ऍक्च्युली आम्ही एका नवीन प्रोजेक्टची तयारी करतोय. बट डोंट वरी, आय विल हेल्प यू. नाईस. मी विसरलीच होते डेरेन. खरं तर मला फिनान्स डिपार्टमेंट मधून काही डॉक्युमेंट्स आणायची आहेत. मी घेऊन येते ती. ओके. ओ येस. संकुल प्लीज माईन मॅडमला घेऊन जातेस का? ओके. हो थँक्यू सो मच. ओमेन तू सुद्धा चल माझ्यासोबत. या. फॅब्री मी आलेच. हा जान. मिस्टर जान सुद्धा आले. वेलकम. या आपण केबिन मध्ये बसूया. हॅव अ नाईस डे. भेटूया. तुम्ही पार्टीमध्ये काल दिसलाच नाहीत मिस्टर जान. हो मला थोडं काम होतं. आणि सनेम पण मला दिसली नाही. काही प्रॉब्लेम आहे का? तिची तब्येत तर ठीक आहे ना? सनेमला फोर्स करणारी माणसं आवडत नाहीत, सो ती घरी गेली असेल कदाचित. फोर्स करणारी माणसं? हो बरोबर, फोर्सच. न आवडणाऱ्या गोष्टींसाठी फोर्सच केला जातो. तिला चीड येते अशा फोर्सची. मी ओळखतो तिला. मी तिचा एक्स फियॉन्से होतो ना, म्हणून. मला तर फक्त एक छोटस सरप्राईज द्यायचं होतं, बस. बाकी काही नाही. सरप्राईज आणि फोर्स यात खूप फरक असतो मिस्टर फॅब्री. एवढं तर तुम्हाला माहित असेलच ना. येस, आय एम सो सॉरी मिस्टर जॉन. माझी चूक झाली. खरंच चूक झाली. बट आय बिलीव्ह मिस सनेम ना खूप आनंद झाला असेल. आणि हेच माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, बिकॉज शी डिझर्व्स द बेस्ट. मिस्टर फॅब्री, सनेमचा तुम्ही इतका विचार करताय बघून आनंद झाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इट्स नन ऑफ युअर बिझनेस. सनेम मध्ये इतका इंटरेस्ट घ्यायची काहीही गरज नाहीये. पण तुम्ही तर तिच्याशी ब्रेकअप केलाय ना? हो नुकतंच केलंय. पण तरीही तुम्ही तिच्या मागे लागलायत हे खूपच इरिटेटिंग आहे. मी तुम्हाला खरंच सांगतोय की मी तिच्या मागे वगैरे लागलो नाहीये. तुम्हाला खरंच असं वाटतंय? हा. यु नो मिस्टर जॉन, युजली कपल्स ब्रेकअप नंतर एकमेकांच्या लाईफमध्ये इंटरफेअर करत नाहीत. रिअली ते फ्री असतात. तिला जसं राहायचंय, डेटवर जायचंय, ही सगळी तिची मर्जी आहे, तुमची नाही. बरोबर बोलताय, अगदी बरोबर. पण मी अजिबात इतरांसारखा नाहीये. सो माझ्यापासून थोडं जपूनच राहा, कळलं? आय एम वॉचिंग यू. ओके थँक्यू. ठीक आहे, मी नंतर कॉल करते. सनेम, ओ गाईज, सनेम आली आहे. काय? ही काय करते ते? अरे काय चालू असते? सनेम, गेली का? सनेम वेलकम. काय झालं? अगदी प्रोफेशनल वाटतेस, खरं सांगतोय. हो, लोकांना प्रोफेशनलिझम शिकवायलाच आली आहे मी. ब्रावो. मी जर तुझ्या जागी असलो असतो तर हेच केलं असतं. प्राऊड ऑफ यू. तू आता फक्त बघतच राहा खरे प्रोफेशनल्स काय करतात ते.
सनीम हॅलो, कशी आहेस? हॅलो. काल तू अगदी लवकर निघून गेलीस, सगळं ठीक आहे ना? नाही, ठीक नाही मिस्टर फाबरी. हो, काय आहे? तुमचं गिफ्ट मी तुम्हाला परतच करणार होते, पण बरं झालं तुम्ही इथेच भेटलात. सनीम, पण का, कशासाठी? मला फोर्स करणारी माणसं आवडत नाहीत मिस्टर फाबरी. मिस्टर जॉन पण हेच म्हणाले की तुला अशी लोक आवडत नाहीत. ओ रिअली? हो, ऑफकोर्स ते तुला जवळून ओळखतात. आणि आता मी हे नक्की लक्षात ठेवेन. तू काळजी करू नकोस, अशी चूक परत होणार नाही. डोंट वरी. आय विल नॉट वरी, बट यू शुड मिस्टर फाबरी. मी परत अशा गोष्टी टॉलरेट नाही करणार. ऑफकोर्स आपण आधी एकमेकांना थोडं जाणून घेऊया, मग हे बघा, बिझनेस साठी जेवढं ओळखायला हवं तेवढं आपण एकमेकांना ओळखतो. प्लीज यापुढे परत अशा गोष्टी करू नका. ठीक आहे, ठीक आहे. ओके, आय एम सो सॉरी जर तुला आवडलं नसेल तर. आय होप याचा आपल्या रिलेशनवर इफेक्ट होणार नाही. तुझ्या परफ्यूमवर आपल्याला मिळून काम करायचंय, तू प्रॉमिस केलेलंस, आठवतंय? जर तुम्ही प्रोफेशनली काम करणार असाल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही मिस्टर फाबरी. गुड. देन होप टू सी यू सून. हॅव अ गुड डे. गुड बाय. मिस्टर फाबरी, काहीतरी विसरताय तुम्ही. ओके सर, लेट्स गो. चला मी तुम्हाला बाहेरपर्यंत सोडून येते. सनीम, क्या बात है, एकदम प्रोफेशनल, सुपर. हो जे बरोबर बोललास. मी एकदम प्रोफेशनल आहे आणि आय होप बाकीचे पण तेवढेच प्रोफेशनल असतील. हो ना. आणि अजून एक इश्यू आहे जो मला प्रोफेशनली सॉल्व्ह करायचा आहे. कसला इशू? रेजिग्नेशन लेटर. रेजिग्नेशन? पण का रेजिग्नेशन? रेजिग्नेशन 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 नको देऊ. परत एकदा फक्त नीट लिहून काढते, म्हणजे मी घरी जायला मोकळी. पेपर्स कुठे गेले? सनीम, तू इथे काय करतेस सांग मला. तू आधी मला सांग, ही डॉक्युमेंट्स तुझ्याकडे कशी आली? सनीम, आय विल एक्सप्लेन यू. पण असं का केलंस तू? सनीम, तू जसं विचार करतेस तसं खरंच काही नाहीये. खरंच ऐक माझं. मी काय विचार करते असं वाटतंय तुला? मिस्टर एमरेशी बोलणं झालं होतं माझं. मी त्यांच्याशी बोलून आली. मिस्टर एमरे ना? हे बघ, मला वाटलंच होतं तू त्यांच्यासाठी काहीही करू शकतेस. नाही सनीम, मिस्टर एमरे जानशी बोलणार आहेत. ऐक माझं. तू एक्सप्लेनेशन देऊ नकोस मला लेला. जे समजायचं ते समजलंय मला. तू ही डॉक्युमेंट्स माझ्याकडून चोरून मिस्टर एमरेंना देणार होतीस, बरोबर बोलते ना मी? नाही. मला खोटी आणि चलाक लोक नाही आवडत लेला. सनीम, मला ऐक जाऊ दे माझं. लेला. तू थांब. सनीम, ऐक माझं. थांब ना जरा तू. कम ऑन सनीम, आज या सगळ्याला ब्रेक लावूनच टाक, कायमसाठी. सनीम, काय? माझं रेजिग्नेशन लेटर आहे. प्लीज एकदा बघून घ्या मिस्टर जान. पण कशासाठी? का रिझाईन करतेस? काल मी तुम्हाला सांगितलं होतं ना, पण मला वाटलं की रेजिग्नेशन लेटर देणं जास्त प्रोफेशनल होईल. सो
आर यू शुअर? येस आय एम. म्हणजे तुला जायचंच आहे. हो. पण का? त्याचं असं आहे की मी एका अशा बॉस सोबत काम नाही करू शकत जो माझं काही ऐकून न घेता सगळे डिसिजन्स घेतो. सनेम, ती सिच्युएशन बघितली तर तुझं ऐकून घेण्यात काहीच फायदा नव्हता. खरं सांगायचं तर मी तुला समजू शकत नाहीये. हो, तुम्ही कधीच समजू नाही शकणार. जे समजायचं होतं ते समजलंय. गुड बाय. हा इथे खूप जण आहेत. गल्लीवाल्यांनो, मी इथला व्हाईस प्रेसिडेंट आहे. मी तुमच्या अडचणी ऐकायला आलोय आणि त्यावर सोल्युशन पण काढायला आलोय. मी इथे सर्वे करायला आलोय की तुम्हाला जो काही त्रास आहे तो तुम्ही मला सांगू शकता. ओ मुझफ्फर साहेब, या आमच्या खूप बस इकडे बस, सांगतो तुला काय त्रास मला माहिती आहे. शिकला जात नाही रे. काय करायचं आता? बरोबर आहे, एक एक करून सांगता. मी लिहून घेतो ना. नाही बरोबर आहे, तुमचंही बरोबर आहे. एक एक लिहून घेतो मी. एक एक करून सांगा, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. कारण आता मी मी चहा देईन ना. सनीम. मिस्टर जान, मी जरा बिझी आहे लैला. मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय मिस्टर जान. सनेम त्या दिवशी तुमच्या घरी आली होती. तिच्या हातात एक फाईल होती पण ती रिकामी होती. त्यात जी डॉक्युमेंट्स होती ती ही होती. सनेम ही घरीच विसरली होती. मला ही मिळाली म्हणून तुम्हाला परत द्यायला आली आहे. म्हणजे ही दोघं त्यावेळी एकमेकांना सामील होते. सनेमला हे सगळं तुम्हाला सांगायचं होतं पण ती तुम्हाला सांगू शकली नाही आणि तुम्ही तिचं एकदाही ऐकून घेतलं नाही. आणि त्याला वाटतंय की मी त्याला माफ करावं. मिस्टर जान प्लीज माझं ऐका जरा तुम्ही प्लीज. जर लोकांचं भलं करायचं असेल ना तर त्यांचे एक एक प्रॉब्लेम्स ऐकून घेतले पाहिजेत. ते समजून घेईन ना तेव्हाच ते कळतील. त्याशिवाय काहीच कळणार मेवकेबे, तू जेवलीस का? नाही. मग ही पुस्तकं खाऊया. हं? जेवण मेवकेबे, जेवण नाही बनवलंस तू मेवकेबे? नाही का नाही बनवलं? नाही बनवलं जेवण. हा आज मला वेळच नाही मिळाला. निहात केव्हापासून मी हे वाचतेय ना. एक दिवस नाही जेवलास तर काय होईल रे? पण मला तर भूक लागलीये म्हणून विचारलं मेवकेबे. सॉरी, तू काहीच बनवलं नाहीयेस? थोडंफार काहीच नाहीये का? निहात काहीतरी नाही काही बनवलंय. कसं काय करणार मी? आता मी वर्किंग वुमन आहे, विसरलास का तू? मला खूप कामं असतात. मी कसा करणार स्वयंपाक? हो पण मग नाही केला स्वयंपाक. मी प्रेसिडेंट आहे, कामं करते, स्टोअर मध्ये काम करते आणि आता जेवण सुद्धा करू. इतकं सगळं कसं करू जरा सांगतोस का मला? मला नाही जमणार हे. हे बघ,
मी जर दुसऱ्या हस्बंड सारखा असतो ना तर ओरडून सगळं घर डोक्यावर घेतलं असतं, पण मी तसा नाहीये. मला माहितीये की स्त्रिया खूप सफर करतात, त्यामुळे आरडाओरडा करायची इच्छा नाहीये माझी, अजिबातच नाही. हो, प्लीज समजून घे आणि मला सपोर्ट कर. हो मेवकेबे, मी किचन मध्ये जाऊन काहीतरी बनवतो, ठीक आहे? तू थोडं खाऊन घे आणि मग मन लावून काम कर. मी जेवण बनवतो. हा, तू बस इथे. हा, मी जातो मी. गुड इव्हनिंग, मी आलेच. आली माझी लाडकी लेक. आता आम्ही दोघं मिळून जेवण बनवू, हो की नाही बाळा? आपण बनवूया ना जेवण? ठीक आहे डॅड. चल जाऊया. काय बनवायचं? माहित नाही. मॉम तू सांग ना. राहू दे तिला, तू तर ये. चल चल. आयलेन, मी थांबणार नाहीये. आय एम गोईंग. एमरे प्लीज माझं ऐकशील? असं बिहेव करू नकोस प्लीज. आपण जरा बसून एकदा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया, बोलूया ना. कशाबद्दल बोलायचंय आपण? हा, आपलं खोटं, आपला नवीन प्लॅन, माझ्या भावाची बरबादी. ओके एमरे, आय एम रिअली सॉरी. आता थोडे प्रॉब्लेम्स आहेत पण आपण बोलून सगळं सॉल्व्ह करूया ना. आय एम शुअर आपण दोघं एकत्र आलो तर प्रत्येक अडचण दूर करू शकतो. पण प्लीज आता रिलॅक्स हो. मी प्रॉब्लेम्स बद्दल नाही, फिलिंग्स बद्दल बोलतोय. आता मला जमणार नाही, कळलं? इट्स कम्प्लिटली ओव्हर. आय एम रिअली सॉरी. एमरे, जाऊ दे मला. एमरे, माझ्या मागे एमरे, येऊ नकोस. थांब ना. मला अजून एकच चान्स दे प्लीज आपल्यासाठी. मी सांगितलं ना तुला, इट्स ओव्हर आयलिन. एमरे, एमरे, काय हे? हा, काय कॉन्ट्रॅक्ट आहे? यात लिहिलंय तू हिचा पार्टनर आहेस, खरं आहे हे? आता माझं ऐकून तरी घे. जान तू प्लीज गप्प एकदा बस. ऐकून. काय सांगणार आहेस तुम्हाला? काय हेच ना की तुम्हाला फसवलंयस, विश्वासघात केलायस तू माझा. फक्त माझाच नाही तर डॅडचा सुद्धा विश्वासघात केलायस. काय एक्सप्लेनेशन देणार आहेस तुम्हाला? मी सांगतो तुला, या सायकोपाथ बाईच्या मागे लागून तिचा पार्टनर बनून माझ्या नकळत प्लॅन बनवतोयस माझा विश्वासघात करण्याचा. अरे माझं सोड, पण तू सगळ्या एम्प्लॉईजना फसवून त्यांचं आयुष्य बर्बाद करतोयस. गप्प बस. प्लीज ऐकून घे. काय बोलायचंय तुला? आता तू माझा ऐक. माझा भाऊ आज मला मेल आहे, समजलास? दादा एकदा ऐक माझं, ये. प्लीज दादा. चुकूनही तोंड दाखवू नकोस परत. सनेम, मी झोपलीये.
सनेम, मी सांगितलं ना मी झोपली आहे. सनेम प्लीज माझं एकदा तरी ऐकून घे. मला माफ कर सनेम. सनेम आय एम सो सॉरी. सनेम सनेम मी मिस्टर एमरेच्या मागे वेडी झाले होते. मला कधी वाटलंच नव्हतं मिस्टर एमरे हे सगळं करतील म्हणून. ती डॉक्युमेंट्स मिळाल्यावर मला वाटलं ते सॉरी म्हणतील, पण ते सॉरी म्हणालेच नाहीत. माझ्यावर विश्वास ठेव सनेम, मला खरंच यातलं काहीच माहित नव्हतं. हो मला पण असंच वाटलं होतं लैला, पण आता माझी सिच्युएशन बघ. मी मिस्टर जानला हे सगळं सांगितलं, अगदी सगळं. त्यांना डॉक्युमेंट्स पण दिली आहेत. आय एम सो सॉरी सनेम, मला समजून घे ना, मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. मी जरा बाहेर जाऊन येते ताज्या हवेत. ठीक आहे डिअर. थँक गॉड. तू लैलावर विश्वास ठेवलास, पण उलट तिने जाऊन सगळं जानला खरं खरं सांगून टाकलं. तुला वाटलं ती तुला वाचवेल, पण तिने बर्बाद केलं तुला. का केलं तिने असं? आय अंडरस्टँड की ती माझ्याकडे नाही आली, पण ती जानकडे का गेली? बघितलंस तू, काही झालं तरी मीच तुला साथ देते, तुझ्या सोबत उभी राहते. तू फक्त माझ्यावरच ट्रस्ट करू शकतोस, कारण फक्त मला तुझी काळजी आहे. याने उघडत नाहीये, कसं काय? 40 वर्षांपासून जी किल्ली दरवाजा उघडत होती, आज ती काम करत नाहीये. बहुतेक मॉमने लॉक चेंज केलेलं दिसतंय. कोणी इतकं कठोर कसं काय असू शकतं? ही किल्ली फक्त लागू दे. ओह, मी तर घाबरलोच होतो मॉम. मला माहिती होतं की तुला माझी काळजी असणारच. तुला वाटलं ना की तुझा मुलगा बाहेर एकटा कसा झोपणार, म्हणून दार उघडलंस ना. बरोबर बोलतोय ना. चल मी आता आत येतो. हा, इथेच थांब आणि आत येऊ नकोस. हे घे तुझं सामान आणि मी घेतो. हे काय करतेस मॉम? या सगळ्याचा तू आधीच विचार करायला हवा होतास. एक सेकंड मॉम, जरा विचार कर. मी एक बिचारा पुरुष कुठे जाणार इतक्या रात्री? मला समजत नाहीये, तूच सांग मला. मला काय माहिती तू कुठे राहणार आहेस ते. मेवकेबेला वोट दिलंस, तिथे टाळ्या वाजवत होतास, तिच्यासाठी ओरडत होतास. प्रेसिडेंट मेवकेबे, आता जा तिच्या घरी. डेमोक्रेसी आहे मॉम. आणि आता मी जे तुला सांगेन ना, ते ऐकून तू खूप खुश होशील. तुला माहितीये मी कोण झालोय? व्हाईस प्रेसिडेंट. हो, व्हाईस प्रेसिडेंट. लाज नाही वाटत तुला? आला मोठा व्हाईस प्रेसिडेंट म्हणे. हे सामान घे आणि चालता हो इथून. मॉम असं म्हणू नकोस. मॉम असं म्हणू नकोस. मला इकडे तिकडे धक्के खात फिरावं लागेल आणि इतकं जड सामान उचलून माझी कंबर पण दुखेल. किती निर्दयी मॉम आहे ही. असं मुलाला एकटं सोडतात का? आता काय करू? फार जड आहे सामान. Ne sen bana kıy ne ben sana, yazık olur. Bir daha da denk düşer sanma, sonradan vurur. Şeytan diyecek ki üz biraz, uyuma sakın. Bende de var aynısından, uyanmasın.
serpe Şu an bir önceki an değil, geçti gitti. Kalbinin önünde eğil, aklımdan çok çekti. Suyumu ver, konuş benle, öpüp okşa, gül açayım. İnsan kendi icat eder mutsuzluğu, uyarayım. Bize şans ver, deli olma, ihtimalimiz var seninle. Benimle dans et, bırak bana infilakımız sere serpe. Bize şans ver, deli olma, ihtimalimiz var seninle. Benimle dans et, bırak bana infilakımız sere serpe. तर फ्रेंड, माझ्या मॉमने मला घरातून हकलून दिलंय. तिने माझे क्रेडिट कार्ड पण ब्लॉक केलेत. पण मला माहिती होतं की माझे मित्र मला नक्की मदत करतील, म्हणून मी इथे आलोय. प्लीज मला इथे राहायला जागा द्या. तुमच्याशिवाय मी कुठे जाणार आहे? ठीक आहे, पण तू नक्की किती दिवस राहणार आहेस इथे? शेवटी अशा वेळी एक मित्रच मित्राच्या उपयोगी पडतो. बरोबर बोलतोय ना मी? अगदी बरोबर आहे. मी ना जाऊन गेस्ट रूम रेडी करते. हा, तुझा पाहुणाचार करायला आम्हाला खूप आवडेल. काहीतरी कर. बेडरूम नीट स्वच्छ करा आणि बेडशीट पण दुसरी घाल. मला ना स्वच्छता आवडते. आणि हो, मला गरम कपडे पण हवेत. आणि बेडजवळ एक ग्लास पण ठेवा. इतकं सगळं सामान आहे ना. अरे मुझफ्फर थांब. अरे काय करतोय? सगळं काढू नकोस बाहेर. थांब. काय करतोयस? अरे हे माझं सामान आहे आणि आता हे घर पण माझं आहे ना. मग तू माझ्या सामानाला हात नको लावूस ना. माझे शेजारी कॅट फूड खातात. मी माझ्या बायकोमुळे त्रासलोय. माझे शेजारी सकाळी उठून जोर जोरात म्युझिक लावतात. माझ्या घरात पाणी येत नाही. मी काय करू? हे कसले प्रॉब्लेम्स आहेत. माझ्या शेजाऱ्याकडे एक कोंबडा आहे आणि तो रोज सकाळी करतो कोकडू. काय झालं? काय मुली सेफ आहेत ना? मुली ठीक आहेत ना? मुली काही झालं नाही निहात. मी लोकांचे प्रॉब्लेम्स वाचते, तेच सॉल्व्ह करायचा प्रयत्न करते. तू झोप, बाकी काही झालेलं नाही. अरे बापरे, आता खूप उशीर झालाय. पण मेवकेबे झोप. कशी झोपू निहात? लोकांना किती प्रॉब्लेम्स आहेत. तू झोप, मला खूप काम आहे बाबा. झोप. मेवकेबे तू पण ना. छतातून पाणी गळतंय, काय करू? शेजारी सगळा कचरा आमच्या घरात टाकतात. निकनेम ग्राउंड फ्लोअर. आमची इच्छा आहे की समुद्र आमच्या घराजवळ यावा. काय रिक्वेस्ट आहे. कसे सोडवणार मी असे प्रॉब्लेम्स? देवा मला साथ दे. काय करू, कसं करू? खूप काम आहे. खूप काम करायला लागणार आहे. काय होणार आहे माझं कुणास ठाऊक. बाबा सांभाळ मला, सांभाळ.